नापास झालेल्या लोकांचा अपमान करताय। सरकारी यंत्रणेचे वकील म्हणून सरकारी वकील ज्यांनी काम पाहिलंय, आपल्या जीवावर उधार होऊन त्यांनी काम पाहिलंय, आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवलंय, त्यांच्याविषयी पण तुमचे हेच उद्गार आहेत। याचा अर्थ काय? एक कुठची तरी घटना असेल तर समजू शकतो, पण सगळ्याच घटना जर अशा होत असतील आणि या सर्वावर सर्वात महत्वाचा म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपण चिरंजीव ज्याला म्हणतो, त्यांचा सुपुत्र ज्याला आम्ही उद्धव ठाकरेला म्हणतोय, हे उद्धव ठाकरे या सगळ्यावर मूग गिळून गप्प आहे। याचा अर्थ काय होतोय? या मुंबईमध्ये लाखो लोकांचे मरण पत्करत आहेत, लाखो लोक मेलेली आहेत, बॉम्बस्फोटामध्ये गेलेली आहेत, साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत, अशा असंख्य ठिकाणी घटना घडल्यात आणि त्याच्यावर उद्धव ठाकरे जर गप्प बसत असतील तर त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा मी मुलगा आहे बोलण्याचा अधिकार नाही। शिवसेना हे नाव पण त्यांच्या तोंडातनं घेण्याचा त्यांचा अधिकार राहिलेला नाही। त्यांनी काहीतरी आपली भूमिका त्याच्यावर मांडायला हवी। म्हणजे वडेट्टीवार सारखे येऊन बोलतायत आणि तुम्ही जसं आम्ही पहिलंच म्हणालो होतो की ज्यावेळी राहुल गांधी या शिवाजी पार्कला आले तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मुखातनं साधं हिंदू हृदय सम्राट हे शब्द निघू शकले नाहीत। कांग्रेस पार्टी हाय हाय, कांग्रेस पार्टी हाय हाय, कांग्रेस पार्टी हाय हाय, कांग्रेस पार्टी हाय हाय। नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है, लाइट झाल्यानंतर वापरू करा, दीवार कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है। पूरी दीवार झंका, पूरी दीवार झंका, पूरी दीवार झंका। अरे कांग्रेस 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 वडेट्टीवार जिंदाबाद। खाली टाका, खाली टाका, मी जातो मारायला। खालून गेला, खालून पोलीस किती दूरी तिरी एक का, तिरी एक का। पुढे नका जाऊ, हो बाबा, हो बाबा, नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है। पुढे नका जाऊ, हो बाबा, हो बाबा, नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, दीवार कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, दीवार